म्युच्युअल फंडमधील सर्वात मोठं रहस्य आहे ड्रॉडाऊन कंट्रोल. लोक बऱ्याच वेळेस गुंतवणूक करत असताना म्युच्युअल फंडाचा रिटर्न्स किती आहे ह्यावरती लक्ष देतात, बट ड्रॉडाऊन कंट्रोल्सवरती लक्ष देत नाहीत. चला तर एक उदाहरण पाहूया. फंड ए आहे ज्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 25% आहे. फंड बी आहे ज्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 18% आहे. तर सगळी लोक फंड ए सिलेक्ट करतील. ड्रॉडाऊनमध्ये फंड ए क्रॅशमध्ये 40% पडतो आणि फंड बी क्रॅशमध्ये 15% पडतो. तर विनर कोण? फंड बी. पॉवरफुल मॅथ. फंड ए हा 40% पडला तर त्याला रिकवर होण्यासाठी 67% फायद्याची गरज आहे आणि फंड बी हा 15% पडला तर त्याला 18% फायद्याची गरज आहे. त्यामुळे आपल्या उदाहरणामध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटवरती जर तुम्ही पाहिलं तर फंड ए हा बहुतांशी लोक सिलेक्ट करतील आणि ड्रॉडाऊनवरती जर पाहिलं तर फंड बी हा विनर आहे. म्युच्युअल फंडामध्ये रिटर्नपेक्षा रिस्क कंट्रोल महत्त्वाचा आहे. ड्रॉडाऊन कंट्रोल इक्वल टू कन्सिस्टंट कंपाऊंडिंग. जो कमी पडतो तोच जास्त वाढतो. धन्यवाद.